जास्त तुमचा कोकणातल्या राजकारणाचा अनुभव आहे आणि सध्या तुमच्या पक्षाची कोकणातली जी ऑन पेपर स्थिती दिसते, ज्याच्यामध्ये खासदार नाही आहे, तुमच्या रूपाने एकमेव आमदार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता चित्र कळेल निकाल लागल्यानंतर काय होतं ते. तुम्हाला वाटतं की पेपरवर दिसणारं हे जे चित्र आहे तेच खरं पक्षाचं चित्र आहे की अंडरकरंट्स काही वेगळे दिसतात तुम्हाला? असं आहे की जे आहे ते वास्तव स्वीकारलं पाहिजे. वास्तव नाकारून काही त्यातून फार मोठं काही पदरात पडेल असं नाही. गेली 35 वर्ष किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकचा काळ 1990 पासूनचा जर तुम्ही कालखंड आठवा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणानं शिवसेनेच्याच पदरात दान टाकलेलं आहे. शिवसेनेलाच प्रत्येक गोष्ट भरभरून दिलेली आहे. पण दुर्दैवानं झालं काय, शिवसेनेमध्ये दोन भाग झाले. भारतीय जनता पार्टी मित्र म्हणून बरोबर होती, त्याच वेळेला ती शिवसेनेला आतून बाहेरून पोखरायचं काम करतच होती. त्याच वेळेला शिवसेनेचे दोन तुकडे झाले. शिवसेनेचे नाही म्हटलं तरी आमच्यामध्ये विभागणी झाली. त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळालेला आहे, हे 100% खरं आहे. कारण शेवटी आता आमचे निवडून आलेले आमदार खासदार याच्यावरच मूल्यमापन करायचं म्हटलं तर ते मूल्यमापन तसं करता येणार नाही. परंतु निवडणुका ह्याच सर्वसाधारणपणे आपलं मूल्यमापन आहे. खरं म्हणजे निवडून आलेले हा एका बाजूचा मुद्दा झाला. दुसरा आहे की जे तुमच्याकडे उरलेले आहेत, ज्या प्रकारे तुमच्या थेट मतदारसंघात